सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील एका ढबू मिरचीच्या शेतामध्ये आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय की ही ढबू मिरचीची जी बाग आहे ती पूर्णतः आडवी झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा याच्यामुळं या संपूर्ण जो हा ढबू मिरचीचा प्लॅन्ट आहे तो नेस्तनाबूत झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकताय की अवघ्या काही दिवसावरच मार्केटला घेऊन जाण्याच्या अवस्थेमध्ये आलेली ही ढबू मिरची आता मातीमोल झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी या बागेचे शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात नेमका काय प्रकार झाला आणि किती रुपयांचं नुकसान यामुळे तुमचं झालेलं आहे। काल रात्री 11:30 पावणे 12च्या आम्ही झोपायच्या हिशोबात होतो। एकदम अचानक वारा आला त्या साईडनं पूर्णच हे शेडनेट उचललं आणि याच्यावरती घासून ते पूर्णच शिमला मिरचीचा प्लॉट आणि शेडनेट पण पूर्ण असं झोपून गेलेलं होतं। त्याच्यामुळं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। हे प्लॉट काय आता म्हणजे स्टँड होण्याच्या मार्गात नाही। साधारण किती एकर आहे आणि किती रुपयांचं नुकसान यामुळे झालंय? एक 65 ते 70 गुंठ्यापर्यंत आहे हे रान। त्याच्यामध्ये एक खर्च ही बघता आतापर्यंत म्हणजे उत्पन्न निघणारं माझं एक 25 ते 30 लाखापर्यंतचं उत्पन्न होतं। आज 60 रुपयाचा भाव आहे ह्या शिमला मिरचीला। मार्केटमध्ये 60 रुपये किलो निघते आणि आता हे आपण लावलेलं जे जमापुंजी होती ते पण गेलं आणि एक 5-25 लाख रुपये मिळणार होते ते पण गेलं आणि ह्या शेडनेटचं बी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। आता म्हणजे एक देशोधडीला लागण्याचा एक हे आहे असं। मग काय शासनाकडे काय मागणी करते? शासनाने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना उभं करावं असं एक अपेक्षा आहे सरकारकडून। आता सरकार काय करणार ते सरकार ठरवणार। आपण काय आपल्याला जेवढं वाटतं तेवढं बोलणार आहे आपण, त्यांनी द्यायचं का नाही ते त्यांचा विषय आहे। शेतकऱ्याला उभं करावं ही माझी कळकळीची विनंती आहे, पण शेतकऱ्यांनी द्यावी ती बाजू। नक्कीच आपण बघू शकता की या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि ज्या पद्धतीचं आसमानी संकट यांच्यावर कोसळलं आहे त्यामुळे याची दखल घेत प्रशासनानं तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशा पद्धतीची मागणी हे शेतकरी करत असतानाचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅप्टन नागेश चिप्पासह विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।